विरारच्या अर्नाळा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा 28 जणांना चावा। पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी। प्रशासनाकडून कोणतीही पावलं उचलली जात नाहीत, ग्रामस्थांचा आरोप। मोटरमनच्या केबिनमध्ये रील बनवणारे अटकेत। कसारा रेल्वे स्थानकातली 10 दिवसांपूर्वीची घटना। नाशिकमधून 2 तरुणांना अटक। नाशिकच्या विलोळी ते चुंचाळे रस्त्याची दुरवस्था। रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून नागरिकांचं आंदोलन। रस्त्याचं काम लवकरात लवकर करण्यात यावं, नागरिकांची मागणी। अजित पवारांचा उद्या मालेगाव धुळे दौरा। पवारांच्या मालेगाव दौऱ्याच्या वेळी काळजी घेण्याच्या पोलिसांच्या सूचना। धोकादायक हालचाली सुरू असल्याची पोलिसांना माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापुरात जळून खाक झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। नाट्यगृह आधी जसं होतं तसंच पुन्हा उभारणार। निधीची कमतरता भासू देणार नाही, अजितदादांचं आश्वासन। मुंबई अहमदाबाद नव्या 20 डब्यांच्या वंदे भारतची यशस्वी चाचणी। 4 डबे वाढवल्यानंतरही ताशी 130 किलोमीटरच्या वेगावर परिणाम झाला नसल्याचं चाचणीतनं स्पष्ट। औषधांच्या खोट्या किंवा चुकीच्या जाहिरातींची आता ऑनलाईन तक्रार करता येणार। केंद्रीय आरोग्य आणि ग्राहक मंत्रालयाच्या बैठकीत नवीन प्रणाली आणण्याचा निर्णय। कर्नाटकातील तुंगभद्रा धरणाच्या दरवाजाची साखळी अचानक तुटली। धरणातून 35,000 क्युसेकने विसर्ग सुरू। धरणातून 60 टीएमसी पाणी सोडल्यावरच दरवाजाची दुरुस्ती करता येणार। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये मुसळधार पाऊस। अनेक भागात साचलं पाणी। हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस। हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। भूस्खलन आणि पुरामुळे अनेक रस्ते बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।